शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोर्टाची तारीख असल्यामुळे कोपरगाव येथे आलेल्या 2 युवकांवर काही अज्ञात युवकांनी चॉपरच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राहुल आप्पा पवार वय वर्ष 20 हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल केशव मोरे व राहुल आप्पा पवार हे दोघे युवक कोर्टाची तारीख असल्यामुळे कोपरगाव येथे आले होते. काम आटपून ते घरी जात असताना धारणगाव रोडवरील श्रद्धा कॉम्प्लेक्स जवळ काही युवकांनी त्यांना अडवून चॉपरने हल्ला केला. या घटनेत राहुल आप्पा पवार याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सदरचे दोन्ही युवक हे ब्राह्मणगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. ही घटना मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार यात्रेमध्ये झालेल्या मागील भांडणांच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला होणे ही गंभीर बाब असून सध्या गुन्हेगारांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा धाक कमी झाल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आम्ही तारीख बीर केली. आम्ही चाललो होतो घरी. त्यानं आम्हाला अडवलं. 20-25 जण होते. चॉपर बिपर काढलं एवढा आता. ते मारीत उठले डायरेक्ट चालू गाडीवरचे. राहुल आप्पा पवार चाकू. तरी आम्ही आता एवढ्यात घरी चाललो होतो. तारीख करून अडवलंय आम्हाला. संभाजी पुतळ्यास तिकडून मग मारलाय आम्हाला. मंगेश साळवे आणि वैभव शिंगारडे. आम्हाला नाही सांगता येणार साहेब. पहिल्या जत्रात कोणाचे त्यांचे कोणाचे मारामार झाले त्याने नाही, पण आम्हाला आडून मारलंय ते ना. आता तारीख करून चाललो होतो.